की मंदिराचं काय महत्व आहे? 1851 पासून मंदिर हे विंध्यवासिनीची मूर्ती. अच्छा, फॉरेस्ट मध्ये होते त्याच्यामुळे त्यांना काही भीती वाटत नाही बिबटे, त्यांना सवय ते एकटेच राहतात. एकटेच राहतात. तरी आपण एक रिस्क घेऊन तिथपर्यंत चाललोय, तर बघूया बिबट्या एखादा दिसतो का आपल्याला. तुमचे पंकज शेट पण म्हणते ना बिबटे खूप आहेत, जाऊ नका. ते तर डायरेक्ट म्हणत जाऊ नका. बरं बापरे, पिंजरा लावलाय. हे बघा बिबट्यांचा वावर आहे, खाली पिंजरा पण लावलेला आहे मित्रांनो. इथून खाली उतरलं ना, आजूबाजूला आहे हो दाट, खरंच दाट एकदम जंगलासारखं आहे पूर्ण. हे पहिल्यांदाच येतो इथे. किती मस्त पक्षी येतो. कुठला आहे, मोर आहे का काय? तेव्हा नमस्कार मित्रांनो, कसे काय, मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. आज आपली पुन्हा एक बाईक राईड होते दिंडोरीच्या दिशेने, आणि आपण इथं नाश्ता करायला थांबलेलो आहे कुलकर्णी फार्म. मागे आपण एकदा इथं थांबलो होतो. आतमध्ये मस्तपैकी भाजणीचं थालीपीठ वगैरे नाश्ता करू आणि मग पुढच्या राईडला सुरुवात करू. आणि हे आपलं कुलकर्णी फार्म. चला तर मग करूया नाश्ता आतमध्ये. मित्रांनो, आपला नाश्ता आलेला आहे, समोर बघू शकता. मस्तपैकी भाजणीचे थालीपीठ खाऊ आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. मित्रांनो, छानसा आपला नाश्ता झाला आहे, पण आपण तरी इथं थांबलोय. नाश्ता मी नाही केला, नाश्ता ह्यांनी केलाय. हे माझे नाव सांगे. त्याचं कारण असं आहे की समोर पाऊस चालू आहे, देतोय. आपल्या बाईक्स पण इथं लावलेल्या आहे, आणि मला सुंदर असं झूम करून दाखवतो मी तुम्हाला. कमळाची फुलं बघा ना, किती मस्त आहे, छान एकदम सुंदर. बघा मुलींचं. थोडा पाऊस कमी झाल्यावर पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करू. मित्रांनो, आपण दिंडोरीत मिलिंद सरांचं एक काम होतं, तेवढं उरकून एक दिंडोरीपासून एक आतमध्ये राईट साईडला रस्ता येतो, तिथे एक देवीचं मंदिर आहे. आपण त्या मंदिरात जात आहोत, पण काही लोकांनी आम्हाला असं घाबरवून दिलं की तिथं बिबटे खूप आहेत. प्रचंड असा बिबट्यांचा वावर आहे इथे. आपण त्या स्पॉटला निघालो आहे मंदिराच्या, आणि तिथं मंदिराच्या जवळपासच बिबटे आहेत खूप. तर त्यांनी आम्हाला सांगितलं गाडीवरून उतरू नका अजिबात, इकडे तिकडे घाटातून सरळ खाली या, जास्त इकडे तिकडे कुठे जाऊ नका. तरी आपण एक रिस्क घेऊन तिथपर्यंत चाललोय, तर बघूया बिबट्या एखादा दिसतो का आपल्याला. चला तर मग. थोडा चिखलाचा रस्ता आहे, गाडी स्लिप व्हायची भीती आहे. पाऊस बऱ्यापैकी थांबला आहे. मागाशी नाशिकहून निघालो तेव्हा मला शूटिंग नाही करता आलं, कारण की पाऊस खूपच जोरात चालू झाला होता ज्या हॉटेलवर आपण थांबलो होतो. आता इथून पुढे थोडं पावसाचं तर वातावरण आहे. आता बघू, वरती हा घाट आहे. जिथपर्यंत आपल्याला शूटिंग करता येईल तिथपर्यंत शूटिंग करू. आजूबाजूला आहे हो दाट, खरंच दाट एकदम जंगलासारखं आहे पूर्ण. हे पहिल्यांदाच येतो इथे. किती मस्त पक्षी येतो. कुठला आहे, मोर आहे का काय? तेव्हा छोटा मोर आहे का काय कळत नाही. मोराचं पिल्लू आहे वाटतं. आहे खरंच बघण्यासारखं आहे मित्रांनो. सुंदर अशा जागी आपण आलेलो आहे. आता हा पूर्ण स्पॉट आहे. आपण बहुतेक पोचलो पण मंदिरामध्ये. वाह, क्या बात आहे, सुंदर. विद्यावासिनी देवी, विद्यावासिनी मंदिर आहे. इंदसनी खाली. ते बाबा इंदसनी का बरं सांगत होते काय माहिती. विद्यावासिनी देवी मंदिर संस्थान. देवी मंदिर संस्थान. हां मित्रांनो, आपण श्री विद्यावासिनी देवी मंदिर संस्थान येथे पोचलो आहे. गाड्या पार्किंगला लावलेल्या आहेत आपल्या, आणि आतमध्ये आपण मंदिरात जाऊ, देवी आईचं दर्शन घेऊ. ह्या स्पॉटला आपण पहिल्यांदाच आलेलो आहे. एकदम हिडन स्पॉट म्हणता येईल, आणि इथे बिबटे पण खूप आहे असं ऐकण्यात आलं आहे मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये. अजूनपर्यंत तर तसं काही जाणवलं नाही, पण आजूबाजूला घनदाट जंगल आहे. तर चला आतमध्ये चालूया मंदिरात.
मंदिराचा परिसर बराच मोठा आहे तुमचा. हां मंदिराचा परिसर खूपच हो मोठा आहे. छान आहे. म्हणजे इथं यात्रा वगैरे भरत असेल ना, याला मी एवढ्या वर्षानं प्रचंड गर्दी होत असेल. इतक्या वर्षानं महादेवांचं मंदिर पण आहे. इतक्या वर्षानं पहिल्यांदा मी आलो. तिथं आहे नंदी महाराज महादेवांचं मंदिर सुद्धा आहे. आहे हो, आजूबाजूला खरंच घनदाट जंगल आहे एकदम. बघून घेऊ आला तर. नाही आता इथं नाही ना, आपण मंदिर झालं बिबट्या सोडलेलं आहे बघा इथे आहे. ते तुमचे पंकज शेट पण म्हटले ना, बिबटे खूप आहेत. हो जाऊ नका, ते तर डायरेक्ट म्हणत होते जाऊ नका. गावात 2 लेडीज नेल्या ना, 2 लेडीजला. अरे बापरे, लेडीजला नेलं हो लेडीजला नेलं ना. बिबटेनी. हो बिबट्याने अरे बापरे, शेतात लेडीजला नेलं ना. शेतामधनं. हो सुंदर, अतिशय सुंदर. गणपती बाप्पा मोरया. तुम्ही कुठं आलात? मी नाशिक ड्युटी आहे का? कुठे? इथेच म्हणतो. हां काय नाशिक आलं. नाशिक आपण करत आहे बिबटे मंदिरापर्यंत येतात. अरे बापरे, पिंजरा लावलाय. लेडीजला पण नेलं ना तुम्हाला तिकडे जा. तिकडे नेलं ते खाली नेला. पिंजऱ्यात जाऊन परत आला तो बाहेर. तुमच्या जाऊन परत बाहेर आला. त्या पलीकडे पायच नाही ठेवला. चला दर्शन घेऊ. सुंदर, अतिशय सुंदर. पूर्ण 9 देवे आहेत का? शैलपुत्री, माँ ब्रह्मचारिणी, माँ चंद्र घटा घंटा, माँ कुशांडा कुशांडा कुशांडा. हो छान आहे. मित्रांनो, सुंदरसे असे दर्शन झालेले आहेत आणि बाहेर बिबट्याचा पिंजरा कुठे लावला आहे त्याची मला उत्सुकता आहे जास्त. तो आपल्याला दिसतो का बघूया आपण. पिंजरा कुठे लावला? कुठे लावला? खाली आहे. ऐकलं का? खाली
हे काय इथं लिहिलेलं पण आहे ना हो, बिबट्यांचा वावर आहे इथं लिहिलेलं आहे मिलिंद सर, इथं बोर्डवर लिहिलेलं आहे क्लिअर कट. हे बघा बिबट्यांचा वावर आहे, खाली पिंजरा पण लावलेला आहे मित्रांनो. इथून खाली उतरलं ना की खाली पिंजरा लावलेला आहे. हे कुठलं मंदिर आहे? पूर्ण मंदिराचा परिसर आहे. कालभैरव मंदिर, सुंदर. श्री कालभैरव मंदिर, आपण हे दर्शन घ्या मित्रांनो. पुढे आता महादेवांचं मंदिर आहे. आपले भोलेनाथ मंदिर हर हर महादेव. सुंदर. मंदिरात, इथे जे मंदिरात बाबा आहे आपल्याला भेटले, ते थोडक्यात आपल्याला मंदिराचं काय महत्व आहे ते समजून सांगतील. बाबा आपलं नाव काय? नितीन मधुकर शुक्ला, अच्छा, तुम्ही राहायला कुठे? दिंडोरी गावात आहे. ओके, मंदिराचं काय महत्व आहे? 1851 पासून मंदिर हे विंध्यवासिनीची मूर्ती कंसाच्या हातून सुटून जी आकाशात वीज झाली होती, अच्छा ती ही विंध्यवासिनी. अच्छा. कृष्णाने हे आदला बदला केलं होतं ना. यशोदानंदाची मुलगी वासुदेव देवकीचा कृष्ण होता. अच्छा. हा, मग ती तिला मारण्याचा प्रयत्न केला कंसाने, तर ती हातातून निसटून आकाशात गेली. ती वीज झाली. वीज झाल्यानंतर तिने विंध्य पर्वतावर वास्तव केलं. मूळ स्थान आपलं काशीजवळ विंध्य पर्वतावरती. अच्छा. मग आता लोकांना प्रत्येक यानं लांब पडावं जवळ पडावं म्हणून त्यांनी स्थानं बनवलेत. एक मालेगाव जवळ आहे, करंजगावला आहे, तुमचं वरखेडाजवळ धुळ्याला आहे. 1800 किती म्हटले तुम्ही? 51. आणि जे आतमध्ये जे बाकी 9 देव्या नवदुर्गा ते आपण प्रतिष्ठा केली 14 मार्च 2018. 14 मार्च 2018 मध्ये 14 मार्च 2018 मध्ये प्रतिष्ठा केली. प्रतिष्ठा. नवीन प्रतिष्ठा केली. अच्छा, पूर्ण 9 देव्या. हा, नवदुर्गा म्हणून ते. अच्छा, 9 दुर्गा. आणि तो तिथे महिषासूर आहे, त्याचं शिर नाही आहे, तो शिरात त्याचं गडावर आहे पहिल्या पाणीला हाताला. अच्छा. हां, महिषासूर येतो. मग ते वर मागून घेतला की तुझ्या आधी माझं दर्शन म्हणून प्रत्येक मंदिरामध्ये महिषासूर आहे तुमच्या. अच्छा, बाबांनी आपल्याला थोडक्यात माहिती दिली, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यांचं असं म्हणणं आहे की इथं 6 वाजेपर्यंत इथं ड्युटी झाल्यानंतर इथं कोणीच नसतं, ते बाबाच असतात फक्त. आपले बाबा असतात, ते फॉरेस्टमध्ये होते पहिले. अच्छा, फॉरेस्टमध्ये होते, त्याच्यामुळे त्यांना काही भीती वाटत नाही बिबटे, त्यांना सवय. त्यांना सवय, ते एकटेच राहतात. एकटेच राहतात. एकटेच राहतात. अच्छा, ओके, धन्यवाद. चला दादा, येऊ मग आम्ही. ओके मित्रांनो, आपण अजून मंदिरातच आहोत. सुंदर असे दर्शन करून बाबांकडनं गुरुजींकडनं आपण माहिती घेऊन आता पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. आपल्याला हा ब्लॉग सेपरेट ठेवायचा आहे, कारण की आपल्या काही वेगळं प्लॅनिंग पण आहे, पुढे काही वेगळ्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. त्याच्यामुळे या ब्लॉगला आपण इथंच एंड करूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला सुंदर अशी कमेंट करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया आता पुढच्या पार्टमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.